नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक कनिष्ठ विभाग विषय मराठी. विद्यार्थ्यांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भाग क्रमांक 5 व्याकरण यामध्ये शब्दशक्तीचा अभ्यास आपण करत आहोत. त्यामध्ये प्रस्तावना, शब्दशक्ती म्हणजे काय, शब्दशक्तीचे मुख्य 3 प्रकार, एक अभिधा शब्दशक्ती, लक्षणा शब्दशक्ती आणि तिसरा आहे व्यंजना शब्दशक्ती. तर या 3 शक्तीपैकी काल आपण अभिधा शब्दशक्तींचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण 2 नंबरची जी शब्दशक्ती आहे ते म्हणजे लक्षणा शब्दशक्ती. लक्षणा शब्दशक्तीला लक्षार्थ असेही म्हटलं जातं. तर लक्षणा म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण अभ्यासूया सर्वप्रथम. तर लक्षणा म्हणजे काही वेळा शब्दांचा शब्दशः अर्थ न घेता, काही वेळा शब्दांचा शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. हा दुसरा अर्थ सूचित करण्याच्या शब्दाच्या या शक्तीला लक्षणा शब्दशक्ती असे म्हणतात. पहा, काही वेळा शब्दांचा शब्दशः अर्थ न घेता, शब्दांचा शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो. आणि जेव्हा दुसरा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो तेव्हा लक्षणा शब्दशक्ती होते आहे. आता शब्दशः अर्थ आपण कुठे घेतो, शब्दशः अर्थ आपण कुठे घेतो तर अभिधा शब्दशक्तीमध्ये. कारण का, अभिधा म्हणजे काय तर शब्दशः अर्थ या ठिकाणी अपेक्षित होतो. म्हणून एका वाक्यात आपल्याला लक्षात आलं पाहिजे की शब्दशः अर्थ ज्या ठिकाणी घेतला जातो त्या ठिकाणी अभिधा शब्दशक्ती होते. आणि ज्या ठिकाणी शब्दशः अर्थ न घेता दुसरा अर्थ घेतला जातो तिथं लक्षणा शब्दशक्ती होते. लक्षात येते. म्हणजे शब्दशः अर्थ घेण्याला अभिधा शब्दशक्ती म्हणायचं. आणि लक्षणा शक्ती म्हणजे काय तर शब्दशः अर्थ न घेता त्याचा दुसरा अर्थ घेणे म्हणजे लक्षणा शब्दशक्ती. इथं लक्षार्थ शब्दशक्ती होय, दुसराच अर्थ अपेक्षित केला जातो. उदाहरणार्थ आपण पाठ्यपुस्तकातलंच दुसरं वाक्य घेऊया. आपण काल 3 वाक्यांचा अभ्यास बारकाईने केलेला आहे. की पहिलं वाक्य त्यामध्ये होतं की मी आज मोठा दगड पाहिला. दुसरं वाक्य आहे त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आणि तिसरं वाक्य आहे माझ्या मना बन दगड. आता काल आपण अभ्यासलेलं आहे की मी काल मोठा दगड पाहिला म्हणजे शब्दशः अर्थ. जिथं शब्दशः अर्थ प्राप्त होतो किंवा निघतो तिथं कोणती शब्दशक्ती म्हणायचं, अभिधा शब्दशक्ती. पण लक्षणा शब्दशक्तीमध्ये मात्र शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता दुसरा अर्थ घेतला जातो, तिथं लक्षणा शब्दशक्ती होते. मग आपण उदाहरण आज बघूया. त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. पहिल्या वाक्यात दगड आला होता, इथं पण दगड आहे. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा आहे की माझ्या मना बन दगड. पण मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे की दगड 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 असे तिन्ही वाक्यामध्ये जरी एकच शब्द आला असेल
तर पहिल्या वाक्यात शब्दशः अर्थ निघतो, तर दुसऱ्या वाक्यामध्ये शब्दशः अर्थ निघत नाही. म्हणजेच त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. इथं शब्दशः अर्थ आपल्याला घेता येईल का? मग इथं आपल्याला अपेक्षित काय? तर इथं पहा, काळ्या दगडावरची रेघ हा शब्दसमूह म्हणजे काळ्या दगडावर काढलेली रेघ हा या शब्दाचा वाच्यार्थ झालेला आहे. म्हणजे एखादा मोठा दगड आहे, काळा दगड, आणि त्याच्यावर खडूनं किंवा पेन्सिलनं पांढरी रेघ ओढलेली आहे. असा शब्दशः अर्थ आपल्याला अपेक्षित आहे का? तर नाही आहे. तर मग त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ हा संदर्भाने अर्थ प्राप्त होतो. म्हणजे काय? तर त्यांचे बोलणे कधीही नष्ट न होणारे आहे किंवा त्यांचे बोलणे कायमस्वरूपी टिकणारे आहे, असा काळ्या दगडावरची रेघ या शब्दसमूहाचा अर्थ आपल्याला दुसरा घ्यावा लागतो. म्हणजे काळ्या दगडावर काढलेली रेष असा शब्दशः अर्थ न घेता त्यांचे बोलणे कधीही नष्ट न होणारे आहे किंवा कायमस्वरूपी टिकणारे आहे असा अपेक्षित दुसरा अर्थ आपल्याला अपेक्षित असतो, आणि असाच अर्थ आपण घेतो. आपण काल पाहिलेलं आहे की मी जंगलात एक हत्ती पाहिला. तेच उदाहरण इथं दुसरं घेतो, माझ्या घरावरून हत्ती गेला. आता इथं शब्दशः अर्थ घेऊन आपल्याला चालेल का? माझ्या घरावरून हत्ती गेला. तर घरावरून कधी हत्ती जाऊ शकेल का? असा त्याचा शब्दशः अर्थ अपेक्षित नाही. तर मग दुसरा अर्थ आपल्याला अपेक्षित घ्यायचा आहे. म्हणजे घरावरून म्हणजे घरावर पाय ठेवून नव्हे, तर घराच्या बाजूने किंवा घराच्या समोर रोड आहे, रस्ता आहे किंवा एखादी वाट असेल, त्या रस्त्याने किंवा वाटेने तो हत्ती गेलेला आहे, असा आपण त्याचा अपेक्षित असणारा दुसरा अर्थ आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे शब्दशः अर्थ जर घेतला तर इथं अभिधा शब्दशक्ती होऊ शकते, पण इथं लक्षणा शब्दशक्ती आपण पाहतोय की शब्दशः अर्थ न घेता दुसरा अर्थ आपला अपेक्षित आहे. घरावरून हत्ती गेला म्हणजे आपल्याला शब्दशः अर्थ इथं नाही घ्यायचा. घरावरून हत्ती गेला म्हणजे काय? तर घराच्या समोर रस्ता आहे, त्या रस्त्याने हत्ती गेला, किंवा घराच्या समोर एखादी वाट आहे, त्या वाटेवरनं हत्ती गेलेला आहे. उदाहरण आपण दुसरं बघूया की मी केशवसूत वाचला. मी केशवसूत वाचला. आता इथं शब्दशः अर्थ म्हणजे केशवसूत म्हणजे कोण? तर आपल्याला माहिती आहे, कवी प्रसिद्ध आहेत. आता कवी केशवसूत म्हणजे वाचला म्हणजे नेमकं काय? त्या व्यक्तीचं संपूर्ण स्वभावविशेष, बाह्यवर्णन, अंतरंग वर्णन अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे का? तर नाही. मग काय? तर मी केशवसूत वाचला याचा अर्थ केशवसूतांनी रचलेल्या संपूर्ण कविता मी वाचलेल्या आहेत. लक्षात येते का? दुसरं उदाहरण घेऊया तुमच्या लक्षात येण्यासाठी. ताटावर बसा असं आपण म्हणतो. आता ताटावर बसा याचा अर्थ समोर ताट ठेवले आणि त्याच्यावर जाऊन आपल्याला बसायचे का? तर नाही आहे. त्याचा दुसरा अर्थ आपल्याला अपेक्षित आहे की जेवणासाठी तुम्ही ताटाच्या जवळ बसायचे, म्हणजे ताटावर बसा, असा आपल्याला दुसरा अपेक्षित अर्थ घेणं गरजेचं आहे. दुसरं आहे उदाहरण, आम्ही गहू खातो. आता आम्ही गहू खातो म्हणजे आपण डायरेक्ट गहू खातो का? तर नाही खात. मग गहू दळतो आणि दळून त्या पिठाचे मग चपाती करा, पुरणपोळी करा किंवा अन्य कुठलेही पदार्थ करा, तुम्ही ते खातो. याचा अर्थ प्रत्यक्ष गहू खातो का? तर नाही खात. असं म्हणजे शब्दशः अर्थ न घेता दुसरा अर्थ ज्या ठिकाणी प्राप्त होतो तिथे लक्षणा शब्दशक्ती होते. लक्षात येते? लक्षणा शब्दशक्ती होते. तर त्यानंतर आपण हे उदाहरणं पाहिल्याच्या नंतर आपण लक्षणा शब्दशक्तींची वैशिष्ट्ये अभ्यासूया.
त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लक्षणा शब्दशक्ती ही दुसरी शक्ती आहे. दुसरा आहे दुसरा अर्थ सूचित होतो. अर्थ पहिला अर्थ म्हणजेच पहिला अर्थ आणि दुसरा अर्थ म्हणजे काय? पहिला अर्थ म्हणजे शब्दशः अर्थ आणि दुसरा अर्थ म्हणजे लक्ष्यार्थ. म्हणजे पहिला अर्थ न घेता दुसरा अर्थ घेणे, दुसरा अर्थ सूचित होतो. पुढं आहे बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येत नाही. जो वाक्यातला मूळ अर्थ आहे तो अर्थ तसाच राहतो, पण संदर्भाने निघणारा जो दुसरा अर्थ आहे तो दुसरा अर्थ आपल्याला अपेक्षित असतो. म्हणून त्याचं पुढचं वैशिष्ट्य आहे की बहुतेक वेळी मूळ अर्थाला, त्या शब्दाच्या मूळ अर्थाला कधीही बाधा येत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्या पुढचं वैशिष्ट्य आहे मूळ अर्थापेक्षा संदर्भाने जुळलेला दुसरा अर्थ आम्हाला लक्षणा शब्दशक्तीमध्ये घ्यावा लागतो. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लक्षणा शक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला लक्षार्थ असे म्हणतात. लक्षणा शक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला लक्षार्थ असे म्हणतात. म्हणजे लक्षणेने घेतलेला अर्थ, म्हणून लक्षार्थ होय. इथं लक्षणा शक्ती संपत्ती आहे. लक्षात येते का? परत एकदा सारांश रूपाने सांगतो. लक्षणा शब्दशक्ती म्हणजे काय? तर शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता दुसराच अर्थ घेतला जातो, तिथं लक्षणा शब्दशक्ती होते. उदाहरणार्थ आपण पाहिलेलं आहे की त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. दुसरा आहे मी किंवा घरावरून हत्ती गेला. तर असा दुसरा निघणारा जो अर्थ आहे तो अर्थ या ठिकाणी घेतला जातो. जिथं दुसरा अर्थ घेतला जातो तिथं लक्षणा शब्दशक्ती होते आहे. इथं लक्षणा शब्दशक्ती संपत्ती आहे. उदाहरणं आणखीन आपण जेव्हा पाठांचा अभ्यास करू, जेव्हा कवितेचा अभ्यास करू तेव्हा मी तुम्हाला देणारच आहे. किंवा हा भाग संपल्याच्या नंतर मी तुम्हाला विविध वाक्य देणार आहे. त्या वाक्यामध्ये नेमकी शक्ती कोणती दडलेली आहे ते तुम्ही ओळखायची आहे. पुढे आपण या शब्दशक्तीचा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे व्यंजना शब्दशक्ती. शब्दशक्तीचा तिसरा प्रकार व्यंजना शब्दशक्ती. या व्यंजना शब्दशक्तीलाच व्यंग्यार्थ किंवा ध्वन्यार्थ असंही म्हटलं जातं. व्यंजना शक्तीला व्यंग्यार्थ किंवा ध्वन्यार्थ असंही म्हटलं जातं. मग व्यंजना शब्दशक्ती म्हणजे काय त्याची आपण व्याख्या बघूया. तर व्याख्या अशी आहे, मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना शब्दशक्ती असे म्हणतात. परत पहा, मूळ अर्थाला म्हणजे शब्दाचा निघणारा जो मूळ अर्थ आहे त्या मूळ अर्थाला कसल्या प्रकारचा धक्का पोहोचू शकत नाही. म्हणजे मूळ अर्थ तो तसाच राहतो आणि तसाच राहून दुसरा अर्थ अपेक्षित होतो. लक्षात येते का? पहा,
आपण उदाहरणं पाहणारच आहोत. जो मूळ अर्थ आहे, उदाहरणार्थ दगड. दगड या शब्दाचा मूळ अर्थ तो तसाच राहतो, पण मूळ अर्थ तसाच राहून दुसरा अर्थ आपल्याला वेगळाच अर्थ निघतो. जेव्हा वेगळाच अर्थ निघतो तेव्हा व्यंजना शब्दशक्ती होते. परत व्याख्या पहा. मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना शब्दशक्ती असे म्हणतात. त्याच्यापुढं व्यंजक म्हणजे काय हेही तुम्हाला अपेक्षित असणं गरजेचं आहे. तर व्यंजक म्हणजे ज्या शब्दातून व्यंग्यार्थ प्रकट होत असतो, ज्या शब्दातून व्यंग्यार्थ प्रकट होत असतो त्या शब्दास व्यंजक असे म्हणतात. ते मी तुम्हाला पुढं सांगतोच आहे. व्यंजक म्हणजे काय? ज्या शब्दातून व्यंग्यार्थ प्रकट होतो त्या शब्दास व्यंजक असे म्हणतात. व्यंजना शब्दशक्तीची व्याख्या वेगळी आहे आणि व्यंजक म्हणजे काय. आपला व्यंजक फक्त माहितीसाठी लक्षात ठेवायचं आहे, पण मूळ अर्थ व्यंजना शक्ती लक्षात घ्यायची आहे की मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना शब्दशक्ती असे म्हणतात. उदाहरण आपण पाठ्यपुस्तकातलंच घेऊया. तिसरं उदाहरण होतं माझ्या मना बन दगड. कारण का आपण काल तिन्ही वाक्य निरीक्षण केलेली आहेत. तर त्यातलं तिसरं वाक्य होतं माझ्या मना बन दगड. आता हे उदाहरण आपण व्याख्येमध्ये जशास तसं बसवायचं आहे. कसं बसवायचं आहे? तर व्याख्या काय म्हणते आहे? मूळ अर्थाला बाधा न आणता. म्हणजे मूळ अर्थ काय की दगड हा दगडच राहतो, त्या दगडाचा दुसरा तिसरा अर्थ कुठलाही निघू शकत नाही. म्हणजे मूळ अर्थ तसाच राहतो आणि वेगळाच अर्थ व्यक्त होतो. आता वेगळा अर्थ काय व्यक्त होतो? माझ्या मना बन दगड. इथं बन दगड हा जो शब्दसमूह आहे, या शब्दसमूहाचा जर आपण शब्दशः अर्थ जर काढला तर तो अर्थ वेगळाच निघू शकेल. पण इथं आपल्याला शब्दशः अर्थ घ्यायचा आहे का? तर नाही घ्यायचा. आपल्याला दुसराच अर्थ अपेक्षित घ्यायचा आहे. याचा अर्थ माझ्या मना बन दगड, मनाला दगड बनवायला सांगतायत. मग दगड म्हणजे दगडाचं वैशिष्ट्य काय? एकतर घट्ट असतो, टणक असतो, कुठेही टाकला तर तो काही त्याला होऊ शकत नाही. तसंच इथं कवीसुद्धा मनाला दगड बनवण्याचं सांगतो आहे की म्हणजेच मनाला दगड बन, मन दगड बन, किंवा म्हणा तू दगड बन, याचा अर्थ मन घट्ट कर. माझ्या मना बन दगड म्हणजे मनाला दगड बनवायचं सांगतात, किंवा मन दगडासारखं बनव म्हणजेच मन घट्ट कर. किंवा होणारे जे आघात आहेत, येणारे जे संकट आहेत ते संकट तू सहन कर, धैर्यानं सामोरा जा, धीरानं सामोरा जा. म्हणजे तू हतबल होऊ नकोस, उदास होऊ नकोस, नैराश्य पत्करू नकोस. याचा अर्थ तू खचून जाऊ नकोस, तर मनाला दगडासारखं तू निबर बनवण्याचं काम कर. इथं अपेक्षित अर्थ कसा आहे? पहिला अर्थ जशास तसा आहे, पण पहिल्या अर्थाला बाधा न आणता तो तसाच ठेवून त्याच्यावरून दुसरा अर्थ आपल्याला काढायचा आहे. म्हणजेच मनाला दगड बनवायला सांगतायत. म्हणजेच दगड मन, माझ्या मना बन दगड म्हणजेच मन घट्ट कर, म्हणजेच आघात सहन कर. जेव्हा तू आघात सहन करतोस तेव्हा असा सुसंगत असणारा जो दुसरा अर्थ आहे तो दुसरा अर्थ आपल्याला अधिक म्हणजेच शब्दशः अर्थापेक्षा असा दुसरा सुसंगत असणारा जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला या ठिकाणी अभिप्रेत आहे, किंवा निघणारा जो दुसरा अर्थ आहे तो योग्य आहे. लक्षात येते?
आपण दुसरं वाक्य पाहिलं आहे की हत्तीच्या संदर्भामध्ये. आता इथं तीच वाक्य आपण बदलूया आणि काय करूया, लढताना वीरांच्या अंगी हत्ती संचारला. आता आपण शब्दशः जर अर्थ काढला तर वीरांच्या अंगी हत्ती संचारला, शब्दशः अर्थ काढला तर तो भलताच काहीतरी अर्थ निघू शकेल. मग इथं आपल्याला शब्दशः अर्थ अपेक्षित नाही आहे. मूळ अर्थ हत्ती हत्ती आहेच, त्याला धक्का पोचायचा नाही, पण त्याच्यावरून सुसंगत असणारा जो दुसरा अर्थ आहे तो दुसरा अर्थ आपल्या या ठिकाणी अपेक्षित आहे. आता या ठिकाणी हत्ती म्हणजेच हत्तीसारखं जी बळ आहे वीरांच्या ठिकाणी किंवा शूरवीरांच्या ठिकाणी, हत्तीमधलं जी बळ आहे तीच बळ शूरवीरांच्या ठिकाणी आहे, हा ध्वनित होणारा जो अर्थ आहे किंवा हा निघणारा जो व्यंग्यार्थ आहे तो व्यंग्यार्थ या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. याचा अर्थ त्याच्या अंगामध्ये लढताना वीरांच्या अंगी हत्ती संचारला असा शब्दशः अर्थ अपेक्षित नाही आहे. तर हत्तीचं बळ त्याच्या ठिकाणी आहे असा अपेक्षित असणारा दुसरा अर्थ आपल्याला घेणं गरजेचं आहे. किंवा दुसरा आपण घेऊया, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता जीवन या शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला तसाच निघतो आहे, परंतु संदर्भाने दुसराच अर्थ अपेक्षित आपल्याला घेणं गरजेचं आहे. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन या शब्दाचा अर्थ काय, तर पाणी. पाणी हा जो शब्द आहे हा अर्थ आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. किंवा दुसरं उदाहरण आपण घेऊया, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, तर सर्वांनाच होतो. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, तर मित्र हा मित्र मूळ अर्थ तसाच आहे, पण मित्राच्या उदयाने म्हणजे तिथं अपेक्षित अर्थ कोणता आहे, तर मित्र म्हणजे आपला एक एखादा जीवलग असणारा 2 पायाचा प्राणी नव्हे, तर या ठिकाणी मित्र म्हणजे सूर्याला मित्र म्हटलेला आहे. म्हणजेच सूर्याच्या उदयाने कोणाला आनंद होणार नाही, तर सर्वांनाच होतो. म्हणजेच आपण इथं मित्र म्हणजेच जीवलग असणारा मित्र इथं आपण अर्थ घेत नाही, तो तसाच राहतो, पण त्याच्या संदर्भाने निघणारा दुसरा अर्थ म्हणजे सूर्याच्या सूर्योदयाने किंवा सूर्याच्या उदयाने कोणाला आनंद होणार नाही, तर तो सर्वांनाच होणार आहे असा त्याचा दुसरा अर्थ अपेक्षित घेतला पाहिजे. त्याच्या पुढचं उदाहरण एक देतो, शंकराला पूजिले सुमनाने. शंकराला पूजिले मी सुमनाने. आता सुमन मुलीचं नाव आहे आणि सुमन, सु डॅश मन, सु म्हणजे चांगलं, मन, चांगल्या मनाने मी शंकराची पूजा केलेली आहे. म्हणजे इथं सुमन हा जो शब्दशः अर्थ आहे, इथं मुलगी अपेक्षित आहे का, तर नाही, तर त्या सुमन या शब्दाचा दुसरा निघणारा अर्थ आपल्याला अपेक्षित आहे. मग सुमन या शब्दाचा अर्थ काय, तर सु अधिक मन, सु म्हणजे चांगलं, मन, चांगल्या मनाने शंकराला मी पूजलेला आहे किंवा मी पूजा केलेली आहे. दुसरे आपण उदाहरण पाहूया की आपण कालच पाहिलेलं आहे की मी एक भला मोठा साप पाहिलेला आहे. साप हा प्राणी आहे आपल्याला माहिती आहे, आपण शब्दशः अर्थ आपण पाहिलेला आहे, पण इथं जर तोच आपण वाक्य बदललं तर काय निघणार आहे, तर उदाहरण पहा, समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे. समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे. आता समाजात वावरणारे असले साप म्हणजे कोणाला उद्देशून आहे, इथं सापाला उद्देशून आहे का, तर मुळीच नाही. इथं शब्दशः अर्थ आपल्याला अपेक्षित आहे का, नाही. बरं शब्दशः अर्थ बदलतो का, तर मुळीच नाही.
म्हणजे शब्दशः अर्थ तो तसाच राहतो आणि दुसरा अर्थ निघतो. म्हणजेच काय, तर समाजातले असले, असले या शब्दाला फार महत्त्व आहे. समाजातले असले साप ठेचून काढले पाहिजे. आता साप हे उपमा कुणाला दिलेली आहे, तर समाजामध्ये जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत, जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, की असे जे लोक आहेत किंवा अप्रामाणिक असणारे लोक आहेत किंवा नैतिकतेचा भंग करणारे, अनैतिक पद्धतीनं वावरणारे लोक आहेत किंवा दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत, अशा लोकांना या ठिकाणी साप म्हटलेला आहे. आणि हाच अर्थ आपल्याला लक्षार्थ घ्यायचा आहे. आणि जेव्हा हा दुसरा अर्थ आपण घेतो तिथं लक्षणा शब्दशक्ती होते. हे तुम्ही लक्षात घेतलं असेल, ही गोष्ट तुमच्या निश्चितच लक्षात आली असेल. किंवा दुसरं उदाहरण देतो, समाजात भरपूर लांडगे पाहावयास मिळतात. आता लांडगा हा प्राणी, त्याचा मूळ अर्थ तसाच आहे. लांडगा म्हणल्याच्या नंतर आपल्याला सिंह लक्षात डोळ्यासमोर येणार नाही, किंवा लांडगा म्हणल्याच्या नंतर आपल्याला काही साप लक्षात येणार नाही, किंवा लांडगा म्हटलं तर आपण हत्ती आपल्या डोळ्यासमोर उभा राहणार. लांडगा लांडगाच राहणार आहे, त्याचा मूळ अर्थ तसाच राहतोय. पण संदर्भानं निघणारा जो अर्थ आहे तो अर्थ मात्र वेगळा आहे. समाजात भरपूर लांडगे पाहावयास मिळतात, याचा अर्थ आपण प्रत्यक्ष लांडगा असा शब्द घ्यायचा आहे का, तर नाही, दुसरा लक्षणेने काढलेला अर्थ घ्यायचा आहे. लक्षार्थ या ठिकाणी घ्यायचा आहे. मग लक्षार्थ काय घ्यायचा आहे, तर समाजामध्ये जी एकमेकाला टोप्या घालणारे लोक आहेत, जे फसवणारे लोक आहेत, दांड माणसं जे आहेत, आडदांडपणाने जे वागणारे लोक आहेत, असे लोक म्हणजेच समाजात राहणारे लांडगे होय. त्यांना लांडगे असं म्हटलेलं आहे. हा व्यंजनाशक्ती आहे, कारण का हा व्यंगार्थाची कमाल आहे. आपण दुसरं पाहूया उदाहरण. व्यंगार्थाची गंमत कशी आहे पहा. आता एक वाक्य पहा, पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे. वाक्य असं दिलं आहे की सूर्य उगवला. आता सूर्य उगवला या वाक्याचा शब्दशः अर्थ काय, तर सूर्योदय झाला. आता सूर्योदय झाला म्हणजे सकाळ झाली असं आपण प्रथम दर्शनी आपल्याला वाटत असते. पण सूर्योदय जरी झाला, सकाळ झाली किंवा सूर्योदय झाला असं जरी प्रथम दर्शनी जरी वाटलं, तर त्याचा एक लाक्षणिक जो अर्थ आहे, म्हणजेच व्यंग्यार्थ जो आहे किंवा ध्वन्यार्थ जो आहे, हा अर्थ वेगळाच अर्थ सूचित होतो. मग काय सूचित होतो, तर मी म्हणेल सूर्य उदय झाला किंवा सूर्य उगवला, या शब्दाचा मी अर्थ काय काढेन, काही व्यक्तींची झोपेतून उठण्याची वेळ झाली म्हणजे सूर्य उगवला. तिसरा व्यक्ती काय म्हणेल, झाडलोट करण्याची वेळ झाली म्हणजे सूर्य उगवला. सूर्य उगवला म्हणजे काय, झाडलोट करण्याची वेळ झाली. तिसरा व्यक्ती काय म्हणेल, सूर्य उगवला म्हणजे धार्मिक व्यक्तीची प्रार्थनेची वेळ झाली. सूर्य उगवला की प्रार्थना सुरू होतात, मंत्र तंत्र जप जाप्य सुरू होतं, त्याची वेळ झाली म्हणजे सूर्य उगवला. चौथा व्यक्ती म्हणेल सूर्य उगवला या शब्दाचा अर्थ कसा काढेल, मुलांची आंघोळीची वेळ झाली, आंघोळ करण्याची वेळ झाली. म्हणजे व्यक्ती बदलली की त्या वाक्याचा अर्थ बदलतो. आणि हेच रहस्य या व्यंग्यार्थामध्ये दडलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला या पद्धतीनं वेगवेगळे व्यंग्यार्थ असो, लक्ष्यार्थ असो किंवा वाच्यार्थ असो, हे अचूक पद्धतीनं जेव्हा आपल्याला व्यवहार करायचा आहे, दैनंदिन जीवन जगताना आपण दोघांमध्ये व्यवहार करत असताना शब्दांची फेक आपण कशी केली गेली पाहिजे, हे जर आपल्याला कळायचं असेल किंवा ती क्षमता आपल्यामध्ये जर निर्माण करायची असेल, तर आपल्याला शब्दशक्तींचा अभ्यास करावाच लागेल.
आणि म्हणूनच ह्याची जाणीव कोणाला असते तर तुम्हा आम्हाला सर्वसामान्य माणसाला असू शकत नाही, पण ह्याची जाणीव साहित्य निर्मिती करणाऱ्याला साहित्यिकाला निश्चितच असू शकते. आणि म्हणूनच आपण त्यांचं साहित्य अधिक वाचनीय असायला लागतं किंवा मनापासून वाचायला लागतो. आता विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी शब्दशक्तीच्या तिन्ही प्रकार संपतात. एक अभिधा शब्दशक्ती, 2 लक्षणा शब्दशक्ती आणि 3 व्यंजना शब्दशक्ती. या तिन्ही शब्दशक्तींचा जेव्हा आपण अभ्यास पाहतो तेव्हा लक्षात एखादी व्यक्ती म्हणते आहे की मग शब्दशक्ती अभ्यासण्याची गरज काय, त्याची आवश्यकता काय. तर खाली शब्दशक्तींची गरज काय आहे, आवश्यकता काय आहे, तिचा अभ्यास का करायला पाहिजे आणि ते आपल्याला कौशल्य आत्मसात करणं का गरजेचं आहे ते थोडक्यात मी तुम्हाला दिलेलं आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे. तर शब्दशक्तीची गरज काय, तर ललित वाङ्मयात अनुभवाचे दर्शन घडवण्यासाठी शब्दशक्तीची गरज आहे. 2 शब्दांचा कोश प्रमाण मानला असला तरी ललित लेखनात शब्द केवळ ज्ञान देण्यासाठी असतात, म्हणून शब्दशक्तीची गरज असते. नव्हे तर हा केवळ ज्ञान देण्यासाठी नसून कवीचा किंवा लेखकाचा अनुभव सांगण्यासाठी इथं शब्दशक्तीची गरज असते. 3 लेखक किंवा कवी यांना शब्दांच्या पलीकडचा भाव साहित्य निर्मिती करत असताना किंवा कविता निर्माण करत असताना भाव व्यक्त करायचा असतो, तेव्हा लक्षणा शब्दशक्ती फार महत्त्वाची असते, व्यंजना शब्दशक्तीची गरज असते. उदाहरण आपण आताच पाहिले की समाजात वावरणारे असले साप ठेचायलाच पाहिजे. आता ही साप म्हणजे शब्दांच्या पलीकडचा अर्थ त्यांना अपेक्षित असतो, म्हणून या ठिकाणी शब्दशक्तीची आवश्यकता भासते. पुढे आहे मूळ भावार्थाशी संलग्न अर्थ व्यक्त करण्याची गरज असते. पुढं लेखकांच्या व कवींच्या भावछटा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी व्यक्त करण्यासाठी शब्दशक्तीची गरज असते. पुढचं आहे काव्यात व्यंगार्थामुळे सूचकता व अधिक परिणामकारकता साधण्यासाठी शब्दशक्तीची गरज असते. उदाहरण आपण आत्ताच पाहिले, सूर्य उगवला. सूर्य उगवला या शब्दाचे व्यक्तिपरत्वे निघणारे जे संदर्भ आहेत किंवा काढणारे जे अर्थ आहेत हे भिन्न स्वरूपाचे आहेत, म्हणून या ठिकाणी शब्दशक्तीची गरज असते. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी निश्चितच तुम्हाला शब्दशक्ती समजली असेल असा मला विश्वास वाटतो. आणि जर काही तुम्हाला अडचण वाटत असेल तर तुम्ही ज्या वेळेला आपल्याला रोल कॉल बनवलेलाच आहे, पण जेव्हा मी मराठीचा स्वतंत्र ग्रुप बनवेल त्यावेळेला त्या ग्रुपवरती आपण समोरासमोर ऑनलाईन येणारच आहोत किंवा माझा जो मोबाईल नंबर आहे हा तुमच्याकडं असणारच आहे. त्या मोबाईलवरून तुम्ही मला कधीही फोन करू शकता आणि तुम्हाला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी तुम्ही दूर करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं ही शब्दशक्ती आपण 3 प्रकारच्या ज्या आहेत अभिधा, लक्षणा, व्यंजना या तिन्ही शक्तींचा आपण अभ्यास केलेला आहे. हे तुम्हाला समजलं असेल असं मला विश्वास वाटतो. अधिक विविध उदाहरणं तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत. उदाहरण इथं थोडक्यात घेतो. राम एक राजा होता. अभिधा शक्ती, राम हा शब्द आहे, सरळ सरळ निघणारा आता एक व्यक्ती आहे. लक्षणा शक्तीमध्ये काय सांगतंय, यात काही राम नाही, राम नाही नसणे म्हणजे अर्थ नसणे. आणि व्यंजना शक्तीमध्ये काय, त्याने राम म्हटले. दुसरा आहे तलावात भरपूर पाणी आहे. लक्षणा शक्तीमध्ये सांगतंय त्याच्या डोळ्यातील पाणी आटले. तर व्यंजना शक्तीमध्ये काय, आपणच आपली वाट लात मारेल तिथे पाणी काढेल. अशा पद्धतीचं विविध उदाहरण आहेत. ही वाट डोंगरगावची आहे, सरळ आहे वाट. लक्षणा शक्तीमध्ये काय, त्यावेळी माझी वाट लागली. वाट लागली म्हणजे खूप नुकसान झालेलं आहे. व्यंजना शक्तीमध्ये सांगतंय आपणच आपली वाट निर्माण करावी, म्हणजे आपणच आपल्या प्रगतीचा रस्ता आपणच निवडायला पाहिजे. अशा पद्धतीनं आहे. अभिधा शक्तीमध्ये पुढचं उदाहरण आहे बांगड्या रंगीत असतात.
सरळ अर्थ आहे. लक्षणाशक्तीमध्ये आहे, पानिपतावर 1,25,00,000 बांगडी फुटली म्हणजे 1,25,00,000 लोक शहीद झालेत, मृत्यू पावलेले आहेत, तेवढ्या स्त्रिया विधवा झालेल्या आहेत. व्यंजनाशक्तीमध्ये सांगितलं आहे, अखेर येते निरूप घेऊन निवांत मार्गात ते कंकण. कंकण म्हणजेच बांगडी होय. पुढं आहे, मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो. सूर्यास्ताला आपण जातो तेव्हा सूर्य सुंदर दिसतो. तेच लक्षणाशक्तीमध्ये आहे, सूर्य अस्ताला गेला. आणि तिसरा आहे व्यंजनाशक्तीमध्ये, त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला म्हणजे तो कायमचा संपला. असं विविध अर्थ, अभिधामध्ये वेगळा अर्थ निघतो, लक्षणामध्ये दुसरा आहे, तर व्यंजनामध्ये तिसरा अर्थ आहे. अशा पद्धतीनं आणि खाली तुम्हाला पुस्तकामध्ये सूचनेनुसार सोडवा असं सूचना दिलेली आहे, ते तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडवा. असे भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. तर थोडक्यात या ठिकाणी जर तुमच्यासमोर जर वही पुस्तक असेल, पेन असेल, तर मी काही तुम्हाला उदाहरणं या ठिकाणी देतो आहे. ते उदाहरणं तुम्ही काय करायचे, लिहून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी काही उदाहरणं आहेत, ते उदाहरणं मी तुम्हाला देतो. तर किंवा जेव्हा आपण पाठ्यपुस्तक अभ्यासणार आहोत त्यावेळेला मी तुम्हाला सविस्तर माहिती देणारच आहे. त्या ठिकाणी आपण याचा संपूर्ण अभ्यास बारकाईने करूया. तोपर्यंत याचा बारकाईने अभ्यास करा. इथेच थांबतो. धन्यवाद.